गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स बघितल्यात. तर लॉजिकल इन्स्ट्रक्शनमध्ये अँड, ऑरच्या, एक्सॉर आणि क्लिअर, कॉम्प्लिमेंट आणि रोटेटच्या इन्स्ट्रक्शन बघितले. आता बघूयात बुलियन व्हेरिएबल मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन्स. तर याच्यामध्ये पहिली इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन आहे CLR बीट. ओके, तर CLR बीट म्हणजे काय बघा. दिस इन्स्ट्रक्शन विल क्लिअर द इंडिकेटेड बीट. तर हे सिंगल जो बीट आहे ते काय करतं, क्लिअर करून टाकतं. तर CLR बीटचा अर्थ म्हणजे काय, आता जो बीट आहे म्हणजे काय, दिस इन्स्ट्रक्शन विल क्लिअर द इंडिकेटेड. जो इंडिकेटेड बीट आहे त्याला क्लिअर करून टाकतं. दॅट इज 0 0. म्हणजे याचं ऑपरेशन आहे 0 गोज टू बीट. तर म्हणजे त्याचं बघा, क्लिअर कॅन ऑपरेटेड ऑन कॅरी फ्लॅग ऑर एनी डायरेक्टली ॲड्रेसिंग बीट. तर हे जे क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे ते कॅरी फ्लॅगला काय करतं, कॅरी फ्लॅग ऑपरेट करता येतं. म्हणजे कॅरीला जर आपल्याला 0 सेट करायचं असेल तर क्लिअर बीट दिलं तर ते काय होतं, जसं इन्स्ट्रक्शन CLRC जर दिलं तर कॅरी फ्लॅग काय होतं, सेट टू 0. आणि नंतर तर हे आपल्याला कोणतं पण डायरेक्टली काय जे ॲड्रेसिंग बीट आहे त्याला क्लिअर करता येतं. हे कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येतं, इफ ऑपरँड इज कॅरी फ्लॅग देन रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, अदरवाईज डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. ओके, जर ऑपरँड जर कॅरी फ्लॅग असेल तर ते येतं रजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये, आणि जर डायरेक्ट बीट दिलेला असेल तर येतं डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये. ओके, नंतर एक्झाम्पल आहे, याचं एक्झाम्पल बघूया. लेट पोर्ट 2 हॅज प्रिव्हियसली बीन रिटर्न विथ A5H, दॅट इज 10100101B, राईट. बी फॉर बीट, राईट. तर ते 8 बीट, ते बी दिलं बीट. तर याच्यामध्ये हा जो A5 आहे H, तर याचे जे बीट आहे ते कोणते, 1010 आणि 0101. तर जर इन्स्ट्रक्शन आपण दिली तर कोणती, द इन्स्ट्रक्शन विल क्लिअर द थर्ड बीट ऑफ पोर्ट 2 लिव्हिंग द पोर्ट 2 with A1H. तर याच्यामध्ये काय होतं की हे जे बीट आहे ते बीट क्लिअर करून टाकतं. ओके, तर याच्यानंतर बघूयात आपण. तर पोर्ट 2 जो आहे तो पोर्ट 2चं जो बीट आहे A5, आणि तर इन्स्ट्रक्शन आपण एक्झिक्यूट केली क्लिअर, तर तो थर्ड बीट आहे. तो थर्ड बीट कोणता आहे, LSB कडनं 1. तो काय होतो, तो थर्ड बीट होतो पोर्ट 2चं क्लिअर. म्हणजे काय होतं, ते डेटा होतं मग A1, म्हणजे काय होतं 1010 नंतर 0001 असं. तर बघूया जेव्हा प्रोग्राम येईल तेव्हा बघूयात आपण. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे सेट बी. सेट बीमध्ये काय, दिस इन्स्ट्रक्शन विल सेट द इंडिकेटेड बीट. म्हणजे क्लिअरच्या उलटं सेट, म्हणजे सेट कॅन ऑपरेट ऑन द कॅरी फ्लॅग ऑर एनी डायरेक्टली ॲड्रेसेबल बीट. सेट बी जो आहे तर तो बीट आहे तो काय करतो, सेट करतो सेट टू 1. तो एक तर डायरेक्ट ॲड्रेसेबल बीट दिलेला असेल किंवा एखाद्या कॅरी फ्लॅगमध्ये बीट दिलेला असेल. ओके, याचं ऑपरेशन काय, 1 गोज टू बीट. नंतर कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येतं, इफ ऑपरँड इज कॅरी फ्लॅग देन रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, अदरवाईज डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. जर ऑपरँड जर कॅरी फ्लॅग असेल तर रजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये येतं, नाहीतर डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये. याचं एक्झाम्पल, लेट पोर्ट 2 हॅज प्रिव्हियसली बीन रिटर्न विथ A5H, that is 10100101B. The instruction set will set the third bit port 2 leaving port 2
विथ AD. तर याच्यामध्ये काय होतं, तर बीट जो आहे तो बीट सेट करत असतो, थर्ड बीट. तर थर्ड बीट जर सेट झालं तर थर्ड बीट होतं ते थर्ड बीट सेट होतं 1. ॲक्च्युली तो फोर्थ बीट सेट होतो 1, म्हणजे तो येतं AD. तर याच्यानुसार बीट वाईज म्हणजे कोणतं बीट तुम्हाला सेट करायचं, रिसेट करायचं, त्याच्यामध्ये ॲक्च्युली थर्ड नाही, इथं फोर्थ बीट दिलेलं आहे. तर फोर्थ बीट जर सेट झालं तर ते काय होतं, ते होतं AD. तर हे जे ॲड्रेस आहे याच्यातलं बीट वाईज आपल्याला काय करता येतं, सेट आणि क्लिअर करता येतं बीट वाईज जे जर दिलं. ओके, नंतर बघूया CPL बीट म्हणजे काय, दिस इन्स्ट्रक्शन will complement the bit variable specified a bit which had been a 1, it changed to 0 and vice versa. कॉम्प्लिमेंट बीट म्हणजे तर बीट काय होतं, कॉम्प्लिमेंटेड म्हणजे 1 इज रिप्लेस बाय 0, 0 इज रिप्लेस बाय 1 असं येतं, राईट, असं, किंवा वाईस वर्सा. नंतर CPL कॅन ऑपरेट ऑन कॅरी फ्लॅग और एनी डायरेक्टली ॲड्रेसिंग बीट. तर ती जी आहे कॉम्प्लिमेंट इन्स्ट्रक्शन ती काय करते, बीटची एक तर कॅरी फ्लॅगवर अफेक्ट होते किंवा डायरेक्टली ॲड्रेसिंग बीटवर. याचं आहे ऑपरेशन. तर बीट तर त्याचं कॉम्प्लिमेंट, त्याच्यावर बार पाहिजे, ते बार चुकून विसरला. कॉम्प्लिमेंटेड बीट इज गोज टू बीट असं आहे. नंतर ॲड्रेसिंग मोडमध्ये इफ इट इज कॅरी फ्लॅग देन रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, अदरवाईज डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. कॅरी फ्लॅग असेल तर रजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये येते आणि अदरवाईज डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये. याचं एक्झाम्पल, लेट पोर्ट 2 हॅज प्रिव्हियसली बीन रिटर्न विथ A5H, दॅट इज 101001B. द इन्स्ट्रक्शन CPL विल सेट द 5th बीट ऑफ पोर्ट 2. द पोर्ट 2 इज, आता CPL काय करतं, कॉम्प्लिमेंट करतं किती 5th बीटला. तर 5th बीट कोणता आहे, तर तो 5th बीटला काय करतं, कॉम्प्लिमेंट करतं, राईट, 4 5th. ॲक्च्युली तो 6th बीटला पाहिजे, म्हणजे 5th बीट. ओके, तर 5th बीट म्हणजे कोणता येतो, म्हणजे 0th बीट, 1 बीट, 2 बीट, 3 बीट, 4th बीट, 5th बीट. 5th बीट म्हणजे याच्यातला 6वा बीट. त्याला काय करतं, ते कॉम्प्लिमेंट करतं. म्हणजे 6वा बीट कोणता आहे, LSBकडनं जर बघितलं 101001 तो 6वा बीट आहे, मग त्याला काय करतं, कॉम्प्लिमेंट करतं. म्हणजे काय येतं मग, ते 1000 आणि 0101, दॅट इज 85H असेल. क्लिअर. नंतर बघूया इन्स्ट्रक्शन ANLC, कॉमा सोर्स बीट नॉट अ बाईट. तर याच्यामध्ये दिस इन्स्ट्रक्शन विल लॉजिकली अँड द स्पेसिफाईड बीट विथ द कॅरी बीट. The result is stored in the carry bit. Okay, if the boolean value of the source bit is 0, then this instruction will clear the carry flag. Okay, otherwise it will leave the carry flag in its current state. ओके, तर याच्यामध्ये कसं होतं बघा, तर जे आहे ANL म्हणजे कंटेंट ऑफ कॅरी फ्लॅग इज अँडेड विथ सोर्स बीट अँड रिझल्ट इज स्टोअर इन कॅरी फ्लॅग असं होतं. तर याचं जे ऑपरेशन आहे तर काय होतं, जो सोर्स बीट आहे तो अँडेड विथ कॅरी फ्लॅग अँड रिझल्ट इज स्टोअर इन दॅट कॅरी फ्लॅग बीट. नंतर ॲड्रेसिंग मोडमध्ये इट कम्स इन डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. याचं एक्झाम्पल जर बघितलं, कॅरी फ्लॅगमध्ये बीट असेल 1, C इज इक्वल टू 1 आणि A जर असेल 1 1, दॅट इज
0001 नंतर 0001 बीट. देन द इन्स्ट्रक्शन ANL C कॉमा ॲक्युम्युलेटर 4 असं जर असेल, will logically ANDed the content of carry with the accumulator bit 4 leaving the C1. नंतर काय होतं मग, द इन्स्ट्रक्शन ANL C accumulator 4 will logically AND the content of carry with complement of accumulator bit 4 leaving the carry 0. त्याच्यामध्ये काय होतं, त्याचं अँडिंग होऊन आपल्याला जे अँडिंग झालं त्या बीटशी, तर काय होतं, आपल्याला जी कॅरी येते ती 0 येते. नंतर ORL C सोर्स बीट. नंतर याच्यामध्ये काय होतं, दिस इन्स्ट्रक्शन विल लॉजिकली ऑर द स्पेसिफाईड बीट. तर ORL C सोर्स बीटला काय होतं, दिस इन्स्ट्रक्शन विल लॉजिकली ऑर द स्पेसिफाईड बीट विथ द कॅरी बीट. द रिझल्ट इज स्टोअर इन द कॅरी बीट. म्हणजेच काय होतं, इफ द बुलियन व्हॅल्यू ऑफ लॉजिकली 1 देन सेट द कॅरी फ्लॅग, अदरवाईज लीव द कॅरी फ्लॅग इन धिस करंट स्टेट. ओके. तर याच्यामध्ये बघा, लास्ट इन्स्ट्रक्शनमध्ये आपण ANLमध्ये बघा ती की काय, 4th बीट जो होता तो 4 बीट जर 0 असेल, राईट, ॲक्युम्युलेटरचा LSB कडनं तो 0च आहे. आणि मग ते कॅरी फ्लॅग काय होतं, मग इट इज 0 होतं. आता ॲक्युम्युलेटरचा जो 4 बीट LSBचा आहे तो 0 आहे म्हणून. आता ORL इन्स्ट्रक्शनमध्ये बघा, तर त्याचं ORL इन्स्ट्रक्शनमध्ये जर बघितलं आपण, जर काय बुलियन व्हॅल्यू जर लॉजिकली 1 असेल देन कॅरी फ्लॅग सेट होतं, आणि जर 0 असेल तर कॅरी फ्लॅग काय होतं, ते करंट स्टेट जे आहे त्यालाच राहतं, राईट, म्हणजे ऑरिंग होतं ना. नंतर ऑपरेशन बघूया, कंटेंट ऑफ कॅरी फ्लॅग इज ऑरेड विथ द सोर्स बीट अँड द रिझल्ट इज स्टोअर इन कॅरी फ्लॅग. ॲड्रेसिंग मोडमध्ये, तर डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये याचा जो एक्झाम्पल आहे तो आहे, लेट C इज इक्वल टू 1, A इज इक्वल टू 1 1 0, that is 0001 0001 bit. Then the instruction ORL C accumulator 4 will logically OR the content of carry with the accumulator bit 4 leaving the C is equal to 4. का तर ऑरिंगमध्ये काय होतं, 1 प्लस लॉजिकली ऑर 1 प्लस 0 इज 1, राईट. तर आणि नंतर अँडिंगमध्ये काय, 0 मल्टिप्लाय म्हणजे लॉजिकली ऑर 1 तर येतं 0 असं. ओके, देन काय आलं. ओके. तर याच्यानंतर काय की द इन्स्ट्रक्शन ORL C accumulator 4 will logically OR the content of carry, then the complement of accumulator bit 4 leaving the carry C is equal to 1 असे, राईट. नंतर 6 बघा, मूव डेस्टिनेशन बीट सोर्स बीट, हे पण. नंतर आहे, दिस इन्स्ट्रक्शन विल कॉपी द सोर्स बीट टू द डेस्टिनेशन बीट. वन ऑफ द ऑपरँड मस्ट बी कॅरी फ्लॅग, द अदर ऑपरँड मे बी एनी डायरेक्टली ॲड्रेसेबल बीट. ऑपरेशन डेस्टिनेशन बाईट, सोर्स बाईट गोज टू डेस्टिनेशन बाईट. मूव म्हणजे कॉपी होतं कंटेंट. तर याच्यामध्ये बघूयात की याचे एक्झाम्पल, पहिलं आपण कॉलम आहेत, न्यूमॉनिक्स, ॲड्रेसिंग मोड, नंतर एक्झाम्पल आणि डिस्क्रिप्शन. पहिले इन्स्ट्रक्शन आहे मूव बीट C, म्हणजे हे कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये बीट आहे, तर डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये. त्याचं एक्झाम्पल आहे, लेट C इज इक्वल टू 1, A इज इक्वल टू 1 1. देन ए कसं होतं, 0001 0001 बीट. देन द इन्स्ट्रक्शन मूव ॲक्युम्युलेटर 3C will copy the content of carry to 3rd bit of accumulator leaving the accumulator with 19H. ओके. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, जे कॅरीमधला जो बीट आहे तो कॅरी बीटला बीट 1 आहे, आणि ते त्याच्यातलं काय करायचं, जे 3rd बीट आहे म्हणजे तो 3rd बीट म्हणजे 0 बीट, 1 बीट, 2nd बीट आणि 3rd बीट. तर तिथं काय होतं, कॅरीमधला जो बीट आहे तो सेट होतं. मग ते
ॲक्युमुलेटरमधला डेटा काय होतो 00011001 म्हणजे 19H होतो. म्हणजेच काय डिस्क्रिप्शन, दिस इन्स्ट्रक्शन विल कॉपी द कॅरी फ्लॅग स्टेटस इन टू द बुलियन व्हेरिएबल हुज ॲड्रेस स्पेसिफाईड इन द इन्स्ट्रक्शन. जे ॲड्रेस दिलेला भेटतं तिथं आपल्याला काय करता येतं, कॉपी करता येतं कशातला, कॅरी फ्लॅगचा बीट. ओके. नंतर मूव सी बीट, तर हे पण डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये येतं. लेटर सी 1 आणि ए इज इक्वल टू 11 दॅट इज तर काय होतं 00010001 बीट. देन द इन्स्ट्रक्शन मूव सी ॲक्युमुलेटर 4 विल लोड, म्हणजे काय होतं देन इन्स्ट्रक्शन मूव सी accumulator 4 will load the content of 4th bit of accumulator carry flag leaving C is equal to 0. तर याच्यामध्ये बघा सीची व्हॅल्यू 1 आहे आणि बीट जो आहे तो याच्यातला जो 4th बीट आहे म्हणजे तो 5वा बीट असणार आहे. तो कोणता असणार आहे 001. तो काय होतो, तो मूव होतो कुठं, कॅरीमध्ये, राईट, कॅरी फ्लॅगमध्ये मूव होतो, राईट. आणि 4th बीट आणि मग काय होतं ॲक्युमुलेटर, मग कॅरीला काय येतं, कॅरीला येतं 0. ओके. म्हणजे काय दिस इन्स्ट्रक्शन विल कॉपी द डेटा फ्रॉम द बुलियन व्हेरिएबल हुज ॲड्रेस स्पेसिफाईड इन द इन्स्ट्रक्शन टू द कॅरी फ्लॅग. तर इथं याच्यामध्ये जो आहे तो 4th बीट जो आहे तो आपण तो 4th बीट डायरेक्टली घेतलेला आहे. तो आहे 0001 मधला तो 4th बीट 0. ओके. असं आहे. तर याच्यानंतर जे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिकल इन्स्ट्रक्शन आहेत आणि त्याला किती आपल्या ज्या सायकल लागतात, नंबर ऑफ सायकल एक्झिक्यूट होण्यासाठी, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. याच्यामध्ये कोणाला काही क्युरी असतील तर बिंदास विचारू शकता. ओके. थोडंसं किचकट आहे पण आपण जर थोडंसं डोकं लावून जर शांत डोक्याने जर विचार केला तर आपल्याला ते कळून जाईल. तर याच्यामध्ये थोडेसे ॲक्युमुलेटर बीट 4 बीट 3 याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. जेव्हा आपण प्रोग्राम वगैरे बघूयात तेव्हा आपण आपला तो सगळं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर याच्यात तुम्हाला कन्फ्यूज होण्याची थोडीशी शक्यता आहे. ओके. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया लॉजिकल इन्स्ट्रक्शन त्याला आणि किती नंबर ऑफ सायकल्स एक्झिक्यूट होण्यासाठी लागतात. ओके.